मित्रांनो, आज 2 मे नवीन महिन्याची सुरुवात आणि तिसरा महिना सुरू झाला आहे. पण एक मोठा प्रश्न अजूनही तसाच उभा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वितरण नेमकं कधी होणार? मार्च महिन्यात अपेक्षित असलेलं वितरण झालं नाही. एप्रिलही तसाच निघून गेला आणि आता मे सुरू झाला तरीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, ही योजना बंद झालेली नाही आणि बंद होण्याची शक्यता देखील नाही. पण योजना सुरू असूनही जर वेळेवर पैसे मिळत नसतील तर त्याचा फायदा काय? अनेक महिलांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. पण घाबरण्याचं कारण नाही, फक्त विलंब झाला आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे इतर उशीर का होत आहे? खरं तर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळायला हवेत. म्हणजेच एकूण 3,000 रुपयांचा लाभ मिळायला हवा. कारण 2 महिने गेले आणि अजूनही काहीच वितरण झालेलं नाही. आज कामगार दिन असल्यामुळे सरकारी कामकाजावर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये सुट्ट्या असल्यामुळे लगेच वितरण सुरू होण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे 2 मे ते 9 मे दरम्यान कधीही पैसे जमा होण्याची शक्यता जास्त आहे. नेमकी तारीख सांगणं कठीण असलं तरी या कालावधीत कधीही वितरण सुरू होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जर आपण शांत राहिलो आणि प्रश्न विचारले नाहीत तर विलंब आणखी वाढू शकतो. एप्रिल महिना पूर्णपणे गेला, आता मेमध्येही असंच झालं तर 3 महिन्यांचा लाभ थांबेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. ही योजना खूपच महत्त्वाची आणि लोकप्रिय आहे, त्यामुळे तिचं वितरण वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत योजनेची अंमलबजावणी चांगली झाली आहे, पण सध्या जो विलंब चालू आहे त्याबद्दल सरकारकडून स्पष्ट उत्तर येणं गरजेचं आहे. शेवटी एकच अपेक्षा, लवकरात लवकर शासन निर्णय निघावा आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत. तोपर्यंत थोडं संयम ठेवा, पण जागरूक राहा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.